शुभ सकाळ विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण कविता क्रमांक 11 लेख या कवितेविषयी अधिक माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक कविता पाहणार आहोत. कवितेचं नाव आहे लेख. अस्मिता जोगदंड चांदणे या कवयित्री आहेत. विद्यार्थी मित्रांनो, लेख हा शब्द ऐकल्याबरोबरच आपल्याला समजतं लेख कोणाला म्हणतात. लेख म्हणजे मुलगी, हो की नाही. मुलीचं महत्त्व, कवयित्रीच्या जीवनात मुलीचं असलेलं महत्त्वच शब्दबद्ध केले. खरं तर मुलगी किंवा मुलं किंवा अपत्य यांच्याबद्दलच्या भावना शब्दात व्यक्त करणं तसं अवघड आहे. पण तरी सुद्धा कधी कधी एखादी भावना व्यक्त केल्याशिवाय ती कळत नाही. आणि म्हणून आपल्या लेकीबद्दलच्या ज्या काही भावना आहेत त्या अत्यंत सुंदर शब्दामध्ये लेख या कवितेमध्ये अस्मिता जोगदंड यांनी व्यक्त केल्या आहेत. ही कविता फक्त त्यांचीच आहे असं नाही, तर या कवितेचा जो भावार्थ आहे किंवा अर्थ आहे, जी भावना आहे ती समस्त दाम्पत्याची आहे. म्हणजे ज्यांना मुलगी आहे अशा आई वडिलांसाठीची ही भावना. खरोखरच लेक हा शब्दच खूप हळवा आहे. लेक या शब्दामध्येच खूप मोठी जादू आहे. तर नेमकं कवितेमध्ये काय मांडले ते आपण बघूया. तर विद्यार्थी मित्रांनो, लेक अस्मिता जोगदंड यांची ही कविता आपण अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी कवयित्रीचा आपण परिचय बघूया. जन्म 1984 सालचा, खेड तालुक्यातील प्रसिद्ध कवयित्री. कविता संग्रह अस्मिता, स्वाक्षरी, वलय, वेदनांचे भार, भूमी, माय मातीचं लिंपणं, काट्यातून उडती पंख असे त्यांचे कविता संग्रह. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील जे साहित्यिक आहेत त्या साहित्यिकांमध्ये मानाचं स्थान पटकवणारी ही कवयित्री अस्मिता जोगदंड. शालेय जीवनापासूनच त्यांना काव्य लेखनाची खूप आवड होती आणि त्यामुळेच अनेक काव्य संमेलनामध्ये त्यांनी भागही घेतलेला आहे. आपल्या काव्याचं वाचनही केलेलं आहे आणि त्या काव्य वाचनाने रसिकांची मने सुद्धा त्यांनी जिंकलेली आहेत. तर अशा या अस्मिता जोगदंड चांदणे यांची लेख कविता ही सुद्धा अत्यंत अर्थपूर्ण कविता आहे. आपल्या जीवनातील किंवा मनुष्याच्या जीवनातील मुलीचं स्थान, समाजामधील मुलीचं स्थान किती महत्त्वाचं आहे हेच एका अर्थाने त्या व्यक्त करतायत. त्यांचे कविता संग्रह जे आहेत त्या कविता संग्रहांच्या नावावरूनच लक्षात येतं की अर्थपूर्ण कविता त्यामध्ये दडलेल्या आहेत. अस्मिता ही त्यांची सुरुवातीचा काव्यसंग्रह आहे आणि ज्यामध्ये त्यांनी शालेय जीवनातील लिहिलेल्या कविता, कॉलेज जीवनातील लिहिलेल्या कविता यांचा समावेश आहे. त्याचप्रकारे वेदनांचे भार याचं जर आपण मुखपृष्ठ पाहिलं तर लगेच लक्षात येईल की शेतकरी हा जो काही जगाचा पोशिंदा आहे तो वेदनांचे भार पण वाहतो, जगाचाही भार वाहतो आणि त्याच्या आयुष्यातील वेदनांचा भार सुद्धा कसा वाहतो. शेतकरी जीवनावर आधारित, निसर्गावर आधारित कविता या काव्यसंग्रहामध्ये पाहायला मिळते. त्याचप्रकारे भूमी म्हणजेच जमीन, माती, मातृभूमी, तर या मातीसोबतचं आपलं किती घट्ट नातं आहे हेच या काव्यसंग्रहातून कळतं अनेक कवितांवरून. आणि काट्यातून उडती पंख म्हणजे जीवनामध्ये अनेक असे सुखदुःखाचे प्रसंग येत असतातच, पण तरी सुद्धा आपलं ध्येय नक्की गाठायचं असतं आणि त्यासाठी सतत प्रयत्न करायचा असतो. म्हणून काट्यातून उडती पंख एक भरारी त्यांना घ्यायची आहे आणि घेतलेली सुद्धा आहे, हेच या काव्यसंग्रहाच्या शीर्षकावरून लक्षात येतं. तर अशा अनेक भावपूर्ण कविता, आशयगर्भ कविता, जीवन समृद्ध करणाऱ्या कविता त्यांच्या कविता संग्रहांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर आपण आता कविता लेख ही अभ्यासू. ठीक आहे.
या कवितेची मध्यवर्ती कल्पना काय आहे? अर्थातच शीर्षकावरूनच समजतं. अनेक कवयित्री किंवा लेखक किंवा कवी असे आहेत की त्यांच्या शीर्षकावरूनच आतमध्ये असलेलं लिखाण किंवा आतमध्ये असलेला विचार विषय आपल्याला पटकन कळतो. इथे मध्यवर्ती कल्पनाही आपल्याला कळते. लेक घरात वावरते तेव्हा घर कसं हसरं असतं, बोलकं असतं, प्रसन्न असतं. या लेकीच्या हसण्याने किंवा लेकीच्या रुसण्याने घराला घरपण प्राप्त होतं, घराला घरपण राहतं. अशा या लेकीच्या निरागसपणाचे सुंदर वर्णन कवितेतून कवयित्री अस्मिता जोगदंड यांनी व्यक्त केलेले आहे. इथंपर्यंत आज आपण कवितेविषयी माहिती पाहिलेलं आहे. राहिलेला भाग आपण नंतर पाहूयात. धन्यवाद.